ताई तुम्ही पण या, गरम गरम जेवायला. सगळं तयार आहे जेवण. अरे मम्मा, तू काय करतेस? सगळं नोकरांना सुट्टी दिलीस की काय? व्हॉट्स रॉंग विथ यू? अरे आपल्या घरचं काम करायला कसली आलेलास? आणि आपल्या माणसांना आपल्या हाताने जेवण करून वाढण्यात ना वेगळाच आनंद असतो. तुला नाही कळणार. पण मम्मा, माय गॉड, मम्मा हे सगळं तुम्ही केलं की काय? म्हणजे काय? वाव, आणि कमाल सुगंध येतोय. हा वा 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 वा, मस्त. या सुग्रासन्नाचा सुवास घरभर पसरलेला आहे. हो. वा, या या या, बसा बसा बसा. बरं, आजचं जेवण शालिनीने खास तुमच्यासाठी बनवलेलं आहे. शेवटचा तिने स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक कधी केला होता हे तिला पण आठवत नसेल, पण हा खास तुमच्यासाठी स्वयंपाक केलाय. असे का बघताय? खरंच मी बनवलंय. तुमचा विश्वास नाही बसत आहे? आतमध्ये काही नाही ठेवलेलं. मी सगळे पदार्थ इकडे आणलेत. मी खाऊ का आधी? मग तुम्हाला विश्वास बसेल का? आता झालं ना समाधान? खरंच मी चांगल्यापणाने स्वयंपाक केलाय. स्वानंदी, तू नाही आलीस म्हणून मला एवढा सगळा स्वयंपाक करायची संधी मिळाली आज. खरंच सागर संगीत सगळा स्वयंपाक केलाय. खाऊन बघ ना आणि सांग चव कशी झालीये. अर्थात तुझ्या हातची चव माझ्या हाताला कशी येणार म्हणा. तरी सुद्धा मी सगळं छान बनवायचा प्रयत्न केलाय. आणि स्वानंदी, लक्षात ठेव, तुला 7वा महिना लागलाय. तू बसून मस्त आराम करायचास. तू आराम करायचास आणि मी तुला नवीन नवीन पदार्थ बनवून खायला घालणार. कळलं काय ग संचिता? हो की नाही? अगदी बरोबर बोललात मम्मा. आपण दोघी मिळून हिच्यासाठी छान छान पदार्थ बनवू. हो ग बाई, तू ये मदतीला माझ्या. तेवढं शिकशील. आणि काय आहे, तुरीची डाळ कोणती, चण्याची डाळ कोणती, ह्यातला फरक तरी कळेल. मम्मा, मी शिकेन हळूहळू सगळं. अगं हो, शिकशील. चला जेवायला सुरुवात करा ना.